चला त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या गोट्याला फास्ट जरा आपल्याकडे कमी वेळ आहे खूप गाडी सोडा पंच जेवणाची सोय काय करतो का नाही दादा जेवणाची सोय काय करतो का नाही कधी 10:30 झालं तुम्हाला जेवण 40 मिनिट खायला नाही मोठी भाजी तुला पाणी दिलं बिना चटणी घालो फिर भी तीखा पहिलाच बॉल न टाकलेलं आहे गोलंदाजाने गोलंदाजचं नाव विराज शॉट मारलेला आहे विप्लव देख ना षटकातील दुसरा चेंडू घेऊन विराज सामना करतील वरून आणि मला वाटतं हा अवांतर चेंडू धाव संकेत 1 निवड धाव संख्या 1 निवडते धाव संख्या 4 घेऊन काढला त्यावर 1 धाव धाव संख्या 5 षटकातील तिसरा चेंडू घेऊन विराज सामना करतील वरून एकदा अवांतर चेंडू धाव संख्येत 1 निवड धाव संख्या 6 मला वाटतं चेंडू पुन्हा टाकावा लागेल विराजांना सामना करतील वरून चल 2 मिनट इसको समझाएगा किती वर्षी 3 वर्षी पुन्हा एकदा अवांतर चेंडू धाव संख्येत पुन्हा एकदा 1 बॉल धाव संख्या 7 पुन्हा एकदा षटकातील तिसरा चेंडू घेऊन विराज सामना करतील वरून चेंडू तेवढाच लक्षात ठेवून काढलेला एकाच धावेत समाधान लागते धाव संख्या 1 ने वाढते 8 म्हणजे हे पकडून अजून एक मॅच बाकी आहे तेच की हे पकडून अजून एक मॅच बाकी आहे झालं 3-3 एकच धाव सिद्धार्थ यांना धाव संख्या 1 ने वाढते धाव संख्या 9 आणलंय जेवतो आता चेंडू विराज सामना करतील वरून हा सांगितलंय तिला पुन्हा एकदा अतिरिक्त चेंडू धाव संख्या 1 ने धाव संख्या 10 फोन लावून उठवतो पुन्हा एकदा षटकातील 5वा चेंडू घेऊन विराज सामना करतील वरून इथं बदलापूर सुंदर चेंडू वरून याला न समजलेला निर्धाव चेंडू यावर धाव नाही धाव संख्या पुन्हा एकदा कायम 10 पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन वरून विराज सामना करतील वरून आणि सुंदर चेंडू सुंदरशा पद्धतीने खेळून काढलेला घोषित स्वरूपाची 1 धाव एका षटकाच्या समाप्तीनंतर मॅरेथॉन अनेक संघाची धाव संख्या बिनगडी बाद 11 दुसरं षटक घेऊन अक्षय सुंदर चेंडू जोरदार आलेला फटका एकच धाव धावून पूर्ण केली आणि एकच धाव समाधान लागते सिद्धार्थला धाव संख्या 1 ने लौड़े भूल जाएगा उधर तू चार्जर नहीं भूलूंगा छूटे हैं चार्जर उधर भूल के गया था इधर भूल के गया था क्योंकि लोग छूटे ही नहीं गए थे चल षटकातील दुसरा चेंडू घेऊन अक्षय सुंदर चेंडू वरून समजलेला आणि त्यावर घोषित स्वरूपाची 1 धाव तभी मेरे को याद आ गया उसको फोन लगा उसको फोन कृष्णा को फोन लगा षटकातील दुसरा चेंडू घेऊन अक्षय सुंदर चेंडू जोरदार मारला आणि
सुंदर क्षेत्ररक्षण चैतन्य शिंदे यांकडून आणि या सुंदर अशा वरून यांनी 2 धावून पूर्ण केले. धावसंख्या 2 ने भर, धावसंख्या 15. षटकातील चौथा चेंडू अक्षय सामना करेल वरून. जोरदार मारलेला फटका, सुंदर असा हा षटकार वरून यांच्या बॅट मधून निघालेला. षटकातील 5वा चेंडू घेऊन अक्षय आणि हा अवांतर चेंडू. धावसंख्या 1 ने वाढते. 4 बॉल कंप्लीट झाले. पुन्हा एकदा षटकातील 5वा चेंडू घेऊन अक्षय सामना करेल वरून. सुंदर चेंडू, एक सुंदर अशा पद्धतीने खेळून काढलेला आहे. यावर एकच धाव. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 5. शेवटचा चेंडू घेऊन अक्षय सामना करेल सिद्धांत. सुंदर चेंडू, जोरदार मारलेला फटका आणि मला वाटतं या ठिकाणी एकाच धावेवर समाधान. धावसंख्या 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मॅरेथॉन एनेक्स संघाची धावसंख्या 24. मेरे को भी देखना कि जॉब है मतलब सुंदर अशी गोलंदाजी अक्षय यांची आणि दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा दिलेल्या आहेत. नहीं ना उधर उसके षटक घेऊन चैतन्य शिंदे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करत आहेत चैतन्य शिंदे. सर्विस मारना कुछ तो प्लम्बिंग के लिए. तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन रेल्वे में भरती आयला मालूम है यार मेरा सुंदर चेंडू, जोरदार मारलेला फटका आणि मला वाटतं या ठिकाणी एकाच धावेवर समाधान. अप्रेंटिसशिप रहते धावसंख्या 1 ने भर, धावसंख्या 25. दुसरा चेंडू घेऊन चैतन्य शिंदे सामना करेल वरून. किधर तो पूर्ण केले पाहूया. एकाच धाव, धावसंख्या 1 ने भर, 26. षटकातील तिसरा चेंडू शिंदे सामना करेल सिद्धार्थ. अवांतर चेंडू एका अवांतर धावेमध्ये भर, पंचांचा वाईटचा इशारा. धावसंख्या 27. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन चैतन्य शिंदे सामना करेल सिद्धार्थ. सुंदर चेंडू, जोरदार आणि या ठिकाणी पंचांचा धावचीचा इशारा. शॉर्ट रन, एकच धाव, धावसंख्या 28. षटकातील चौथा चेंडू घेऊन चैतन्य शिंदे सामना करेल सिद्धार्थ. आणि या ठिकाणी घोषित स्वरूपात 1 धाव, धावसंख्या 29. षटकातील 5वा चेंडू, तिसऱ्या षटकातील 5वा चेंडू घेऊन चैतन्य शिंदे सामना करेल सिद्धार्थ. मॅरेथॉन संघाची धावसंख्या 29. 5वा चेंडू शिंदे यांचा. सुंदर चेंडू होता, फुलटॉस आणि यावर एकच धाव. धावसंख्या 1 ने भर, 30. षटकातील शेवटचा चेंडू चैतन्य शिंदे सामना करेल वरून. जोरदार मारलेला फटका, 1 धाव पूर्ण केली आणि मला वाटतं या ठिकाणी 2 धाव पूर्ण केलेले आहेत मॅरेथॉन एनेक्स संघाच्या दोन्ही फलंदाजांनी. षटक समाप्त. 3 षटकाच्या समाप्तीनंतर मॅरेथॉन एनेक्स संघाची धावसंख्या 32.
को पैसा मार उसको 11च्या सरासरीने 33 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी मराठा लायन्स ए संघाला. आपले आयोजक गणेश चौधरी यांची सुकन्या ओवी तिचे मैदानात आगमन झालेले जोरदार टाळ्या वाजवून सगळ्यांनी ते स्वागत करायचंय. ओवी मराठा लायन्स संघाची सलामीची जोडी मैदानात. स्ट्राईक एंडला आहेत गणेश चौधरी अतिशय नावाजलेले फलंदाज गणेश चौधरी आणि नॉन स्ट्राईक एंडला आहेत तेवढेच उत्कृष्ट फलंदाज चैतन्य शिंदे. मॅरेथॉन एनेक्स संघाकडून पहिलं षटक घेऊन मिलिंद सामना करतील गणेश. पहिल्या षटकातील पहिला चेंडू मिलिंद सामना करेल गणेश आणि कोशिश स्वरूपाची 1 धाव प्लस अवांतर 1 धाव 2 धावा. पहिल्या षटकातील पहिला चेंडू वाईड आणि घोषित स्वरूपाची 1 धाव अशा एकूण 2 धावा. पुन्हा एकदा षटकातील पहिला चेंडू घेऊन मिलिंद सामना करेल गणेश. पुन्हा एकदा षटकातील पहिला चेंडू घेऊन मिलिंद सामना करेल गणेश. सुंदर असा मारलेला फटका गणेश चौधरी आणि असा सुंदर षटकार. गणेश चौधरी यांची उत्कृष्ट फलंदाजी. संघाची धावसंख्या 8. 1 चेंडू दुसरा चेंडू घेऊन मिलिंद आणि या ठिकाणी घोषित स्वरूपाची 1 धाव. धावसंख्येत भर 1 ने धावसंख्या 9. 2 चेंडूला समाप्तीनंतर धावसंख्या 9. मराठा लायन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 16 चेंडूमध्ये 24 धावांची गरज. षटकातील तिसरा चेंडू मिलिंद यांचा सामना करेल गणेश. सुंदर चेंडू तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. यावर एकदा डाऊन पोटे केलेले आणि या ठिकाणी गणेश चौधरी याला एकाच धावेवर समाधान म्हणावं लागते. धावसंख्या 10. षटकातील चौथा चेंडू घेऊन मिलिंद आणि सामना करतील चैतन्य शिंदे. सुंदर चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चैतन्य शिंदे आणि एकदा धावून पूर्ण केले. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 11. षटकातील 5वा चेंडू घेऊन मिलिंद सामना करेल गणेश आणि सुंदर असा जल टिपलेला वरून यांनी ज्या ठिकाणी गणेश चौधरी एक चांगली फलंदाजी करत होती पण तेवढंच मला वाटतं मॅरेथॉन अनेक संघाचं दुर्भाग्य गणेश यांचा मारलेला फटका वरून यांनी उत्कृष्ट झेल टिपलेला परंतु हा चेंडू फुटल्यामुळे पंचांचा डेड बॉलचा इशारा. पुन्हा एकदा तो चेंडू टाकावा लागेल मिलिंद यांना. चांगलं नशीब मानावं लागेल मराठा लायन्स संघाचं आणि गणेश चौधरी यांचं. मोहन मिलोज फेज 2 तील सर्व परिवाराचे आशीर्वाद गणेश चौधरी यांच्या मागे असल्यामुळे गणेश चौधरी यांचं खरंच चांगलं नशीब मानावं लागेल. मराठा लायन्स ए संघाला हा सामना जिंकण्यासाठी 14 चेंडूमध्ये 22 धावांची गरज.
मध्ये. मॅरेथॉन संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, फक्त कर्णधार आणि अंपायर यांच्यामध्ये डिस्कशन करायचंय. मॅरेथॉन संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, फक्त 2 पंच आणि कर्णधार मॅरेथॉन संघाच्या सर्व खेळाडूंना विनंती आहे, सहकार्य करायचंय, फक्त कर्णधारांनी आणि पंचांनी हा निर्णय घ्यायचा आहे. दोन्ही पंचांनी निर्णय घेऊन आम्हाला कळवायचं आहे. सुनील अंपायरचा डिसिजन. मॅरेथॉन संघाच्या सर्व खेळाडूंना आणि कर्णधारांना विनंती आहे की फक्त कर्णधारांनी आणि पंचांनी निर्णय घ्यायचा आहे आणि पंचांचा जो काही निर्णय असेल तो अंतिम मानला जाईल. सर्व खेळाडूंना विनंती आहे, पंचांची वाद घालायचा नाहीये. इथे पंचांची वाद नाही घालायचा आहे. एकाने कोणीतरी बोला, कृपया एकाने बोला, सगळ्यांनी यायचं नाहीये. कर्णधार 2 कर्णधार बोलतील. कर्णधार बोलतायत. पंचांनी सगळ्यांना बाहेर काढायचंय. पंच बॉल फुटलेला आहे. हे प्रेक्षक कशाला आतमध्ये आलेत? मारामारीचा सामना उद्या आहे. प्रेक्षक कशाला आलेले आहेत? प्रेक्षकांनी सामन्यामध्ये इंटरफेअर नाही करायचंय. जर त्या संघाच्या बाहेरच्या फलंदाजाने जर आतमध्ये प्रवेश केला तर संघाला पेनल्टी लावण्यात येईल. हॅलो, पंचांनी निर्णय घ्यायचा आहे. बाकीच्या खेळाडूंना नम्र विनंती आहे, आपलं सहकार्य करायचंय. कोणीही एकमेकाशी वाद घालू नये. जो काही निर्णय असेल तो पंचांचा निर्णय अंतिम मानला जाईल. पंच आणि आयोजक या दोघांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. ही मॅच पूर्ण झाली असती. पंचांचा जो काही निर्णय असेल तो अंतिम मानला जाईल. पंचांनी आपला निर्णय कळवायचा आहे. आणि
पंचांचा निर्णय डेड बॉल आणि गणेश चौधरी यांना जीवदान मिळालेलं आहे. पंचांना विनंती आहे की दोन्ही पंचांनी सामना त्वरित निर्णय चालू करायचा आहे. दुसरा बॉल दिलेला आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, दोन्ही संघाच्या कर्णधाराने चेंडू तपासून घ्यायचा आहे. धाव संख्या 11. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या 11. 14 चेंडूच्या समाप्तीनंतर मराठा लायन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 14 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे. हॅलो. आणि रिस्पेक्टिव्ह टीमला एक रिक्वेस्ट आहे, अशी परिस्थिती पूर्ण निर्माण झाली तर पंच आणि आयोजक यांचा जो काही निर्णय असेल तो अंतिम राहील. कोणत्याही खेळाडूने किंवा कोणत्याही बाहेरच्या प्रेक्षकाने कोणाशी वाद घालायचा नाही. पुन्हा 5वा चेंडू आणि या ठिकाणी घोषित स्वरूपाची एक धाव संख्येत 1 बाद. धाव संख्या 12. षटकातील शेवटचा चेंडू मिलिंद यांचा शेवटचा चेंडू. सामना करेल गणेश. पाहूया. सुंदर चेंडू. यावर धाव काय नाही. निर्धाव चेंडू. षटक समाप्त. 1 षटकाच्या समाप्तीनंतर मराठा लायन्स संघाची धाव संख्या 12. तुझ्यासाठी आले. सनी लेडीज वैयक्तिक पहिला संघातर्फे दुसरा षटक घेऊन सनी सामना करतील. चैतन्य शिंदे. तुमच्या माणसांना जमलं लेडीजला जमलं असं टाकेल काय पण बनवेल बघ तू. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन सनी सामना करेल. चैतन्य शिंदे. विराट कोहलीला जे जमलं नाही ते लेडीजला जमलं असं जमलं. पुन्हा एकदा पहिला चेंडू घेऊन सनी चैतन्य शिंदे आणि सुंदर चैतन्य शिंदे यांनी नेमकं धावून पूर्ण केली आणि एकाच धावेवर समाधान व्हावं लागतंय. हा अवांतर चेंडू होता पण शिंदे आणि तो चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. धावसंख्या 13. षटकातील दुसरा चेंडू सनी सामना करेल गणेश. सुंदर चेंडू. निर्धाव चेंडू. धाव काय. धावसंख्या कायम 13. मराठा लायन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 10 चेंडूमध्ये 20 धावांची गरज. सुंदर या ठिकाणी धावबाद झाली. गणेश चौधरी यांच्या स्वरूपाने पहिला गडी बाद झालेला आहे मराठा लायन्स संघाचा. षटकातील 14 चेंडू सनी सामना करते. चैतन्य शिंदे. संघाची धाव संख्या 1 गडी बाद 13. सुंदर चेंडू जोरदार मारायला पडतो चैतन्य शिंदे यांनी आणि यावर सुंदर अशी एक धाव धावून पूर्ण केली. एका धावेत समाधान होणार. धाव संख्या 1 निपात. धाव संख्या 1 गडी बाद 14. षटकातील 5वा चेंडू घेऊन सनी सामना करेल अक्षय. मराठा लायन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 8 चेंडूमध्ये 19 धावांची गरज. षटकातील 5वा चेंडू आणि मला वाटतं अवांतर चेंडू. पंचांचा वाईटचा इशारा. धाव संख्येत 1 ने भर. धाव संख्या 1 ने वाढते 15. 8 चेंडू आणि 18 धावा. षटकातील 5वा चेंडू. पुन्हा सुंदर चेंडू. जोरदार बॉल पटकन एवढं एकच धाव लागतो. एकाच धावेत
होता, आपण अवांत चेंडू होता, परंतु अक्षयने तो मारला आणि एकदा धावून घेतली. धावसंख्या 16 षटकातील शेवटचा चेंडू. 7 चेंडू आणि 17 धावा. आणि या ठिकाणी बचाव क्षेत्ररक्षण आहे, त्यामुळे मराठा लायन्स संघाला एक धाव मिळते. धावसंख्या 17. 2 षटकाच्या समाप्तीनंतर मराठा लायन्स संघाची धावसंख्या 1 गडी बाद 17. हा सामना जिंकण्यासाठी मराठा लायन्स संघाला शेवटचं षटक घेऊन वरून सामना करतील चैतन्य शिंदे. 6 चेंडू आणि 17 धावा. 16 धावा, सॉरी, माफ करा. अवांतर चेंडू आणि यावर एक धाव धावून पूर्ण केली 22 स्वरूपाची आणि धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 19. 6 चेंडू आणि 14 धावा. पुन्हा एकदा षटकातील पहिला चेंडू वरून. पुन्हा एकदा अवांतर चेंडू. धावसंख्या 1 ने बाद. धावसंख्या 19. 6 चेंडू मध्ये 13 धावांची गरज आहे मराठा लायन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी. हा सामना जिंकला तर ते थेट फायनल मध्ये प्रवेश करतील. 6 चेंडू आणि 13 धावा. पाहूया अक्षय आपल्या संघासाठी काय करतायत. आणि सुंदर चेंडू, बेसिक स्वरूपाची एक धाव. धावसंख्या 21. 5 चेंडू आणि 12 धावांची गरज. सुंदर चेंडू जोरदार मारलेला फटका आणि यावर एकच धाव मिळाली. धावसंख्या 1 ने वाढते. 22. मराठा लायन्स संघाला हा सामना जिंकण्यासाठी 4 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. आज कम कर चेंडू होता, उंचासा मारलेला फटका होता आणि यावर एकच धाव मिळाली आहे. आणि धावबाद झालेले फलंदाज चैतन्य शिंदे. धावबाद होऊन तंबूत परत गेले. नशिबाची साथ नसल्यामुळे अक्षय थोडेसे धावताना अडखळले आणि ते त्यामुळे संघाचा दुसरा गडी धावची दोन तंबूत परत गेले. हा सामना जिंकण्यासाठी मराठा लायन्स संघाला 3 चेंडूमध्ये 10 धावांची गरज आहे. 3 चेंडू आणि 10 धावांची गरज. षटकातील 4था चेंडू वरून सामना करेल अक्षय. पाहूया. सुंदर असा मारलेला फटका अक्षय आणि 4 धावा. 4 धावा 27. दोन चेंडू आणि 6 धावा. अतिशय अतिगतीचा सामना प्रेक्षकांना अतिशय आनंद देणारा दोन्ही संघाचे खेळाडू आणि सुंदर फक्त उत्कृष्ट क्षेत्ररक्षण मानावं लागेल या ठिकाणी महाराजा संघाचं. आणि यावर 2 धावा धावून पूर्ण केले. सुंदर असा फटका होता अक्षय यांचा. आपण त्या ठिकाणी तेवढं चांगल्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण. 1 चेंडू आणि 4 धावा. अतिशय सुंदर आणि अटीतटीचा सामना. अतिशय सुंदर मनोरंजन करताना दोन्ही संघाचे खेळाडू आणि आनंद घेताना प्रेक्षक. षटकातील शेवटचा चेंडू. 1 चेंडू आणि 4 धावा. आणि यावर एकच धाव. आणि अशा रीतीने संघ विजयी झालेला